बातमी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी कणकवलीतल्या आपल्या वरवडे या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्या कुटुंबासोबत कणकवलीतल्या मूळ गावी वरवडे या ठिकाणी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपल्यासोबत स्वतः नारायण राणे साहेब आहेत। साहेब, मतदानानंतरची पहिली प्रतिक्रिया काय? मतदान करायला आलो असताना ज्या केंद्रावर मी मतदान केलं त्या केंद्राबाहेर लागलेली रांग आणि त्या रांगेत असलेल्या लोकांचा चेहरा हा दाखवत होता का आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत। याचाच अर्थ या निवडणुकीत डॉक्टर निलेश राणे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून मी मतदान केल्यानंतर एक राष्ट्रीय कर्तव्य केल्याचं समाधान आहे। आणि दुसऱ्या बाजूला की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तिसऱ्यांदा सरकार या देशात यावं, काँग्रेसने हॅट्रिक पूर्ण यावेळी करणार याचाही आनंद आहे। आपल्या मूळ गावी मतदान करण्याचा नेमका आनंद काय असतो? आनंद शब्दात सांगणं कठीण आहे, पण मूळ गावी येताना या गावचे सगळे जनता, मतदार बंधू भगिनी, माता सगळ्या आमच्या जवळच्या यांचं दर्शन होतंय, भेटतात, यातून जास्त आनंद मिळतो। या निमित्ताने त्यांना भेटता येतं याचा आनंद वेगळा आहे। राणे साहेब, मागील निवडणुकांचा इतिहास बघितला तर यंदा कणकवली सिंधुदुर्गात बऱ्यापैकी निवडणुकीच्या वेळेस शांतता दिसून येते आहे। शांतता प्रिय लोकच आहेत। बाहेरून येणारे लोक मीडियाच वातावरण खराब करतं। तुम्हाला अनुभव आला असेल, कुठेही काय नाही, सगळे कार्यकर्ते कामात मग्न आहे। राष्ट्रवादीमध्ये थोडासा वाद निर्माण झाला होता, त्याचा कुठे फटका बसेल किंवा ही जी धुसफूस तुम्ही म्हणत होतात? मी म्हणत नव्हतो, तुमचाच शब्द आहे। मी असले धुसफूस वगैरे शब्द नाही वापरत आणि माझ्या राशीत तो जवळ येत नाही शब्द। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यात कार्यरत आहेत। नेमके 5-10 कार्यकर्ते आमदाराबरोबर आहेत, तेवढेच काम करत नाही आहेत। काम करत नाही चांगली गोष्ट आहे, कारण ते कधीच आमच्याबरोबर नव्हते, त्यामुळे त्यांचं सहकार्य आम्हाला मिळणार हे अपेक्षित नव्हतं, त्यामुळे त्याचा आमच्यावर परिणाम काही होत नाही। आपल्यासोबत सौ नारायण राणे आहेत, त्यांनी आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे। नीलमताई, काय सांगाल? तुम्ही स्वतः प्रचारातही सहभागी झाला होतात, मतदानाच्या वेळेस नेमकी काय भावना आहे? जवळजवळ सव्वा महिना प्रचार केल्यानंतर लोकांचा जो उत्साह बघितला त्याच्यावरून असं वाटतं निलेश मागच्या 5 वर्षापेक्षा यावेळेस अधिक जास्त प्रचंड मताधिक्याने निवडून येईल अशी आशा वाटते। आपल्यासोबत सौ निलेश राणे आहेत, तुम्हीही प्रचारामध्ये सहभागी झाला होतात, तुम्ही काय सांगा? नक्कीच मागच्या वेळेसपेक्षा यंदा नक्कीच जास्त मतांनी निवडून येतील, कारण त्यांनी केलेली कामं हे लोकांसमोर आहेत आणि ते पुन्हा एकदा भरघोस मतांनी त्यांना विजय करतील आणि पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या सेवेसाठी अजून एकदा संधी देतील असं मला वाटतं। राणे साहेब, एक शेवटचा प्रश्न आणि जो आवर्जून विचारावासा वाटतोय की तुमचा नातू तुमच्यात आलेला आहे मतदान केंद्रावर, आता काही राजकीय ट्रेनिंग सुरू झाली? नाही, तो पाहतोय, वॉच आणि इम्प्रूव्हमेंट ना, तसं चाललंय। ते बाबांना मतदान कोण करतंय कोण नाही करतंय, कोण घेत आहे हे ते पाहतोय तो, आणि त्यामुळे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसर, दुखंडे, झी मीडिया, कणकवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।